उन्हाळ्याची सुट्टी आली की मामाच्या घरी मुलांची फौज येते. ही फौज दिवसभर धुमाकूळ घालून संध्याकाळी जेव्हा ह्यांना भूक लागते तेव्हा यांना काय द्यायचं हा प्रश्न तुमच्यासमोर नक्कीच येत असेल. त्यासाठी आज आपण बनवणार आहोत मुलांना खाता येईल अशी हलकी फुलकी भडंग. यासाठी 1 वाटी तेल घेतलेलं आहे. यामध्ये 1 वाटी मक्याचे पोहे तळून घेतलेले आहेत. यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे मस्त कुरकुरीत असे तळून घेतले आहेत. अशाच प्रकारे खोबऱ्याचे काप अर्धी वाटी हे तळून घेतलेले आहेत. यानंतर अर्धी वाटी भाजकी डाळ ही तळून घेतली आहे. हे सर्व तळून झाल्यानंतर अर्धी वाटी मनुके आणि पाव वाटी काजूचे काप आपण तळून घेतलेले आहेत. यानंतर आवडीप्रमाणे मिरची आपण तळून घ्यायची आहे. यानंतर कढीपत्ता आपण तळून घ्यायचा आहे आणि आपण साधारण पाव वाटी लसूण तळून घेतलेला आहे. हे सर्व तळून झाल्यानंतर हे मी तेलाचे प्रमाण कमी केले आहे आणि कढईमध्ये फक्त 2 पळी तेल ठेवलेलं आहे. आता या तेलामध्ये आपण गॅस बंद करून तिखट, हळद, मीठ, जिरं, मोहरी याची फोडणी द्यायची आहे. तिखटाची फोडणी करपू नये म्हणून गॅस बंद ठेवायचा आहे. यानंतर मी साधारण 1 किलो लाह्या घेतलेल्या आहेत. या लाह्यांमध्ये आपण तळलेलं सर्व जे जिन्नस आहे ते सर्व टाकून दिलं आहे. ही सर्व केलेली फोडणी त्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि हे सर्व व्यवस्थितपणे मिश्र करून घेतले आहे. यानंतर यावर थोडीशी पिठी साखर साधारण 2 चमचे आपण टाकली आहे आणि आपली उन्हाळ्यासाठीची खास भडंग तयार आहे. ही भडंग जे लोक वजन कमी करतात त्यांना इव्हनिंग स्नॅक म्हणून चटपटीत आणि हलकी फुलकी अतिशय चांगली आहे. अशा प्रकारे सर्वांनी उन्हाळ्यात आणि वर्षभरच या भडंगचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.